नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक गुजगोष्टी करतो हिताच्या थेट तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आज आहे 12 मार्च, जागतिक मूत्रपिंड दिवस अर्थात वर्ल्ड किडनी डे. आणि या दिवसानिमित्त आज आपण किडनीविषयी अर्थात मूत्रपिंडाविषयी सारं काही जाणून घेणार आहोत तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत ज्येष्ठ मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल इंगळे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. खरं तर किडनी हा आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. रक्त फिल्टर करून त्यातले टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्याचं महत्त्वाचं काम किडनी करत असते. खरं तर किडनीचं कार्य हे इथवर सीमित नसतं, तर आणखी काही महत्त्वाची कार्य आपली किडनी बजावत असते. आणि म्हणूनच किडनीचं नुकसान होऊ लागलं की आपल्याला प्रचंड त्रास होऊ लागतो. किडनी नेमकं करते काय काय आणि किडनी हा अवयव इतका का महत्त्वाचा आहे, हेच आज आपण डॉक्टर अतुल इंगळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यांची ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर अतुल इंगळे हे नवी मुंबई आणि मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले एक प्रख्यात असे मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 35 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण अर्थात मास्टर्स डिग्री ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथून संपादित केली. तसंच त्यांनी मिशिगन USA इथून नेफ्रोलॉजीमधील प्रगत शिक्षण सुद्धा संपादित केलं. अलीकडेच त्यांना FRCP या अत्यंत प्रतिष्ठित अशा मानाच्या पदवीनं सन्मानित करण्यात आलंय. नेफ्रोलॉजी क्षेत्रातील जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या KDOQI आणि KDIGO या मार्गदर्शक तत्वांच्या अर्थात गाईडलाईन्स निर्मिती प्रक्रियेचे ते सदस्य आहेत. आजवर त्यांना अनेक मानाच्या अशा पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून त्यांना हेल्थ आयकॉन या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आणि त्याचबरोबर भारत सरकारकडून त्यांना प्रतिष्ठित अशा अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की केवळ रक्त फिल्टर करण्यापुरतं आपल्या किडनीचं कार्य सीमित नसतं, तर किडनी अनेक अशी महत्त्वाची कार्य बजावत असते आपल्या संपूर्ण शरीरामध्ये. नेमकी कोणकोणती कार्य बजावते आपली किडनी आणि नेमकी किडनी असते कशी, हेच आम्हाला या चर्चेच्या सुरुवातीला सांगा. थँक्यू. आपल्या चर्चेमध्ये आपण शब्द हा म्हणजे किडनी वापरूया, कारण तो जास्त प्रचलित आहे. अगदी. मूत्रपिंड विकार म्हटल्यानंतर मला सुद्धा माझी जीभ फिरायला लागते. नाही, खरं तर मूत्रपिंड म्हणजे आपल्या मातृभाषेतला हा शब्द आहे, पण बोली भाषेत आपण आता किडनीच म्हणतो. पण युजली मेडिकल सायन्समध्ये ग्रीक, रोमन आणि अमेरिकन, ब्रिटिश याचे शब्द जास्त वापरले गेले. त्यामुळे आणि सगळीकडे सोशल मीडियावर सुद्धा तेच शब्द वापरले जातात, तर ते इझी पडतं जरा. हो, आणि लोकांना कळेल. तर किडनीच्या बाबतीत बेसिकली त्याला पेअर्ड ऑर्गन म्हणतात. म्हणजे 2 किडनी असतात आपल्याला, बीन शेपेड. आपण खायची जी बीन्स असतात त्या शेपची असतात. आपली मोठीची साईज असते तेवढी त्याची साईज असते 10 सेंटीमीटर. आता ही जी 10 सेंटीमीटर साईज महत्त्वाची कशासाठी, याच्यापेक्षा जर का थोडी छोटी झाली तर समजायचं किडनी परमनंटली तेवढी खराब झालेली आहे. कमिंग टू द फंक्शन्स, मी माझ्या पेशंटला नेहमी समजावून सांगतो, किडनी म्हणजे शरीराचं सायलेन्सर. तुम्ही गाडीत पेट्रोल टाकता, गाडी चालते, धूर तयार होतो. तुमचं शरीर चालतं हवा, अन्न, पाणी. शरीराचा धूर म्हणजे केमिकल्स, ब्लड युरिया, नायट्रोजन, क्रिएटिनिन, मिडल मॉलिक्युल्स अँड सो ऑन. हे जे पॉयझन आहे शरीराच्या बाहेर टाकणं काम किडनीचं असतं, म्हणून त्याला आपण सायलेन्सर म्हणतो. किडनीचं दुसरं महत्त्वाचं काम असतं पाण्याचा बॅलन्स. म्हणजे तुम्ही पाणी किती पिता त्याच्याप्रमाणे लघवी होते. समजा उन्हाळ्यात बघितलं तर लघवी कमी होते, हिवाळ्यात लघवी जास्त होते. पाणी जास्त पिलं की लघवी जास्त होते, कमी पिलं की कमी होते. म्हणजे पाण्याचा बॅलन्स मेंटेन करणं. किडनीमध्ये 2 महत्त्वाचे हार्मोन्स तयार होतात, रेनिन आणि इरिथ्रोपॉयटिन. मी जास्त डिटेल्समध्ये जात नाही, पण रेनिन हा बेसिकली हार्मोन असतो ब्लड प्रेशरशी संबंधित. त्यामुळे ज्यांची किडनीला इजा होते किंवा इंजुरी होते त्यांचं ब्लड प्रेशर आकाशात जायला लागतं. इरिथ्रोपॉयटिन हे हार्मोन असतं नवीन रक्त तयार करण्यासाठी. ते नसेल तर नवीन रक्त तयार होत नाही. म्हणून तुम्ही किडनीचे पेशंट बघा, ज्यांची किडनी बऱ्याच दिवसांपासून खराब होत जाते, त्यांचं हिमोग्लोबिन खाली खाली येत जातं. तिसरं, व्हिटॅमिन डी किडनीत तयार होतं. आता व्हिटॅमिन डी हा महत्त्वाचा भाग आहे कॅल्शियम फॉस्फरस मेटाबॉलिझममध्ये. कुठे लागतं कॅल्शियम? साधारणपणे बघायला गेलं तर मेंदू चालवायला, हृदय चालवायला, आपल्या मस्क्युलर ॲक्शन्स आणि हाडाचं सिमेंट असतं. किडनीला आघात झाला तर व्हिटॅमिन डी कमी होतं. मग तुम्ही किलोनी कॅल्शियम खाल्लं तरी ते आतडीतनं रक्तात जात नाही. पण हे तर शरीर चालायला पाहिजे. मग शरीर काय करतं, हाडातनं कॅल्शियम काढतं, हाडं ठिसूळ होतात. सो हा एक. आणि शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे
पूर्ण शरीर ही केमिकल फॅक्टरी आहे. त्याचा एक pH मेंटेन करावा लागतो 7.4. तो pH मेंटेन करण्यासाठी किडनी एक अविभाज्य अंग आहे अपार्ट फ्रॉम द लंग्स. सो हे थोडक्यात सांगायचे झाले तर हे 5 फंक्शन्स किडनीचे असतात. अच्छा, आणि जे 5 फंक्शन्स आपण सांगितलेले, जी कामं सांगितलेली आहेत, ती अतिशय महत्त्वाची आहेत आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ राहण्यासाठी. Absolutely. डॉक्टर, जसे आपल्या वेगवेगळ्या अवयवांना आपल्या वाढत्या वयोमानानुसार रोग जडत जातात, विविध दुखणी जडत जातात, तशी वाढत्या वयोमानानुसार आपली किडनीचं नुकसान होऊ लागतं का? हो, डेफिनेटली. कारण लाईफ आणि एजिंग म्हणजे जीवनमान आपण मराठीत म्हणतो, तो थोडं बहुत कालचक्राशी संबंधित करता येईल. म्हणजे आफ्टर बर्थ जे पैदा झाल्यानंतर टिल डेथ, ओल्ड एज, हे एक इव्हॉल्युशनसारखी प्रोसेस असते. तसंच किडनीचं सुद्धा म्हातारपण असतं. किडनीचं म्हातारपण म्हणजे कसं म्हणता येईल थोडक्यात सांगायचं झालं तर किडनीचं जे फंक्शन असतं ते GFR म्हणतात त्याला, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ते ml/मिनिट जे कॅल्क्युलेट करण्यात येतं. हे GFR जे आहे ते 1 ml/मिनिट/annum म्हणजे प्रतिवर्षी 1 ml कमी कमी होत जातं. आणि ही सुरुवात होते वयाच्या 30व्या वर्षी. अच्छा. सो तुम्ही तुमच्या किडनीचा फंक्शन अंदाज लावू शकता की माझं GFR किती असायला पाहिजे. सो किडनी म्हातारी ते होतच. आणि आपण म्हणतो की वय जसं वाढत जातं तसे प्रॉब्लेम्सही वाढतात. आता प्रॉब्लेम्स वाढतात म्हणजे काहीच बिकॉज ऑफ एजिंग. जसे गाडी म्हातारी होते तसं शरीरही म्हातारं होतं. आणि म्हातारपणामध्ये त्रास जास्तच होतो. तर तुम्ही पकडून चाला युजली 35-40 नंतर थोडा थोडा असा पावलाने किंवा स्टेप वाईज मॅनरमध्ये त्रास तर वाढत जातोच. तसाही किडनीचा त्रास म्हणजे किडनी इज नो डिफरंट फ्रॉम दॅट. बरोबरच आहे. पण आपल्या किडनीचं किती नुकसान होतंय आणि आता आपल्याला उपचार घेण्याची आवश्यकता आहे का, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला विशिष्ट तपासण्या करणं आवश्यक असेल. डॉक्टर, बरोबर आहे. किडनीचे विकार तपासण्यासाठी किंवा किडनी एकूणच आपली सुस्थितीत आहे का, हे तपासण्यासाठी कोणत्या कोणत्या आपण तपासण्या रेकमेंड करता? ॲक्च्युली हा प्रश्न अति महत्त्वाचा आहे जो तुम्ही विचारला. कारण माझ्याकडे जे 90% पेशंट येतात जेव्हा काही त्रास होतो, जे सूज आली, उलट्या झाल्या, चक्कर येते, झोप जास्त होते, ग्लानी येते, आणि मग आपण तपासतो लक्षात येतं की किडनी खराब झाली किंवा फेल झाली आहे म्हणतो आपण त्याला. त्यावेळेस पाणी नाकाच्या वर असतं, म्हणजे तुम्ही काही करू शकत नाही. डोक्यावरून गेलेलं असतं. डोक्यावरून गेलेलं असतं, तसंही म्हटलं तरी चालेल. म्हणून किडनीचा काही आजार पकडणं म्हणजे तुम्हाला तपासच करावा लागतो. तर त्या तपास करण्यामध्ये 2च तपास मी महत्त्वाचे सांगेल सध्याच्या घटकेला. एक म्हणजे साधा लघवीचा तपास, युरिन रुटीन म्हणतात. दुसरं लघवीमध्ये प्रोटीन जे लीक होतं, अल्ब्युमिन युरिया म्हणतात, इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर क्रिएटिनिनच्या मदतीने आपण GFR कॅल्क्युलेट करतो, म्हणजे किडनीचं फिल्ट्रेशन रेट कॅल्क्युलेट करतो, तो महत्त्वाचा आहे. आणि जमलं तर एक सोनोग्राफी किडनीची साईज बघायला की क्रॉनिक आहे का ॲक्यूट आहे. क्रॉनिक म्हणजे काय म्हणतात त्याला, लांबचा आजार. अच्छा. आणि ॲक्यूट म्हणजे टेम्पररी आजार जो रिव्हर्ट होऊ शकतो. क्रॉनिक हा कधी रिव्हर्ट होत नाही. तर किडनीचे जे क्रॉनिक आजार असतात त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात, म्हणजे ते पुढेच जाणार, पाठीमागे येणार नाही, यू टर्न नाही त्याच्यामध्ये. सो युरिन रुटीन, युरिन अल्ब्युमिन क्रिएटिन रेशो, नंतर क्रिएटिनिन अँड GFR कॅल्क्युलेशन आणि एक सोनोग्राफी. तर हे 4 महत्त्वाचे सांगेल. अच्छा, या तपासण्या महत्त्वाच्या आहेतच. उपचारांविषयी सुद्धा पुढे जाणून घेणारच आहे मी आपल्याकडून. पण डॉक्टर, हे सगळे किडनीचे आजार होण्याची कारणं नेमकी काय असतात? तसं बघायला गेलं तर सगळ्यात मोठा किडनीचा आजार मी डिफरन्शिएट करण्यात सायंटिफिक एक्सप्लेनेशन देत नाही इथे, पण क्रॉनिक किडनी डिसीज हा जो आजार आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नेफ्रॉलॉजीमध्ये किंवा किडनीशी संबंधित. आता क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं, प्रोग्रेसिव्ह, ते किडनी म्हातारी होत जाते वयापेक्षा जास्त. हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे की CKDची डेफिनेशन तुम्ही मराठीत सांगायची झाली तर किडनीचं म्हातारपण वयापेक्षा जास्त. आणि हे होण्याचे 2 महत्त्वाची कारणं आहेत, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर. जवळपास 70% किंवा 70% याच्यामध्ये याच्यामुळेच किडनी मार खाते, CKD म्हणतात त्याला. आणि या दोघांमध्ये डिफरन्शिएट केलं तर सगळ्यात जास्त डायबिटीस, जवळपास 45 ते 50%. म्हणजे तुम्ही थोडक्यात बघायचं म्हटलं तर 3 डायबिटीसचे माणसं कुठेही पकडा तुम्ही, एकाला पक्का किडनीचा प्रॉब्लेम निघेल. 3 पैकी 1, म्हणजे प्रमाण किती मोठं आहे बघा. आणि डायबिटीसचे नंबर बघायला गेले तर ते बघायलाच नको. भारतामध्ये 10 लोक रँडमली पकडा, एकाला डायबिटीस निघेल.
सो भारताची पॉप्युलेशन किती आहे आणि किती डायबेटिक्स असू शकतील, म्हणून एकेकाळी भारताला कॅपिटल ऑफ डायबिटीस म्हणायचे. आता ऑफकोर्स चायनाने नेहमीप्रमाणे पुढे गेलेत आपल्यापेक्षा, थँक्स गॉड की ते इंडिया हॅज कम टू सेकंड पोझिशन, पण डायबिटीस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन. हो, आपल्या भारतात डायबिटीजचं प्रमाण हे झपाट्यानं वाढतंय डॉक्टर. आपण जे सांगितलं की प्रत्येक 3 पैकी एका व्यक्तीला किडनीचा विकार असू शकतो जो डायबिटीसची झुंज देतोय, आणि त्याचबरोबर जो उच्च रक्तदाबाचा त्रास आपण म्हणतो, म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा किडनीचे विकार जडू शकतात. याचाच अर्थ असा होतो डॉक्टर की ज्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्या व्यक्तीने आपल्या किडनीची तपासणी करून घेणं आवश्यक आहे, बरोबर? अत्यंत. म्हणजे मी तर म्हणेल, तुम्हाला समजा डॉक्टरच सांगेल तुम्हाला, पण डॉक्टरनी नाही सांगितलं की तुम्हाला टाईप 2 डायबिटीस आहे, तर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला पाहिजे, डॉक्टर माझी किडनी चेक करून घ्या. हां, बरोबर आहे. डॉक्टर, डोमिनो इफेक्ट म्हणजे काय आहे? डॉमिनो इफेक्ट म्हणजे हा एक नवीन एंटिटी असा पब्लिश झालेला आहे साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी नेफ्रॉलॉजीमध्ये. सुरुवात होते ओबेसिटी, लठ्ठपणा किंवा जाडपणा, त्याच्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिनची डेफिशियन्सी, त्याच्यानंतर प्री डायबिटीस, त्याच्यानंतर डायबिटीस आणि हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, आणि पुढचं पाऊल म्हणजे हृदय आणि किडनी. अच्छा. त्याला डॉमिनो इफेक्ट म्हणतात. म्हणजे एक असं पडलं की सगळं पुढे अशी लाईन लागते, साखळी. अच्छा, चेन पण रिॲक्शन. मग याच्यातला सगळ्यात पहिला टप्पा जो आपण सांगितलं तो म्हणजे वजन वाढ, लठ्ठपणा. जर आपण या लठ्ठपणावर कंट्रोल करू शकलो तर आपण पुढचा डॉमिनो इफेक्ट थांबवू शकतो का? आणि मुळात किडनीच्या विकारांचा आणि लठ्ठपणाचा नेमका काय संबंध आहे डॉक्टर? ॲक्च्युली मागच्या 1.5 वर्षापासूनच माझ्या नॉलेजमध्ये सुद्धा भर झालेली आहे लठ्ठपणाच्या बाबतीत. पण पहिले हे बघायला जाऊ की आपल्या भारतामध्ये काय होतं. म्हणजे तुम्ही जर का 20वे शतक बघितलं तर पोट मोठं असलेलं म्हणजे साहुकार, मालदार माणूस, पैसेवाला. ते 21st सेंचुरीच्या सुरुवातीला आलं, पोट मोठं असेल तर याला पक्का डायबिटीज, ब्लड प्रेशर असेल. पण आताची टेंडन्सी यंग जनरेशन, जाडपणा, लठ्ठपणा, पोट मोठं आलं असेल तर म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम इतका कॉमन झालेला आहे. थोडक्यात 8 लोक पकडले तर एकाला तर ते जाडपणा, लठ्ठपणा असेल. नाव याच्या डेफिनेशन्समध्ये थोडंसं इंग्लिशमध्ये सांगेल मी. पहिलं म्हणजे ओव्हरवेट आणि ओबेसिटी. आता मराठीमध्ये त्याला म्हणायला गेलं तर ओव्हरवेटला आपण स्थूलपणा म्हणू शकतो, आणि ओबेसिटीला अतिलठ्ठपणा किंवा असं नाही, काही. आपण ओव्हरवेटला लठ्ठपणा म्हणू शकतो आणि ओबेसिटीला स्थूलपणा म्हणतो. तर त्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स मेजर केलं जातं, म्हणजे दॅट इज हाईट अपॉन वेट. त्याच्यामध्ये BMI प्रमाणे 18 ते 25 असेल तर ओव्हरवेट, 25 ते 30 असेल तर ओबेसिटी. हे प्रत्येकाने स्वतःचं मोजायला पाहिजे. त्याच्यावरनंच नवीन डेफिनेशन आल्या आहेत. कारण भारतीयांमध्ये काय असतं, आपला वजन कुठेही जास्ती नसतं, इकडे इकडे पोटापाशी जमलेलं असतं, विसरल ओबेसिटी. आणि हीच सगळ्यात घातक असते. तुम्हाला जाडपणा हातांवर आहे, मांड्यांवर आहे, तो चांगला असतो, घातक नसतो. पण पोटावरचा फॅट जे असतं, विसरल फॅट म्हणतात, तो घातक असतो सगळ्याचसाठी. आणि मी तर किडनीवर रिस्ट्रिक्ट करेल. हा किडनीवर कसा परिणाम करतो याला नवीन टर्मिनॉलॉजी आली, म्हणतात रिनल टॅम्पनाड. म्हणजे पोटाच्या वरच्या भागातलं फॅट, किडनीचं वरचं फॅट आणि किडनीच्या आतलं फॅट, कॅप्सूलच्या आतलं, हे प्रेशर इफेक्ट करतात. त्याला टॅम्पोनाड म्हणतात. दॅट इज वन. आणि सेकंडली लायपोटॉक्सिसिटी म्हणतात. म्हणजे नवीन शब्द ज्याला वापरायचा झाला मराठीत तर कोणत्याही अवयवाचे सेल गुदमरणं. अच्छा. हायपॉक्सिया, पेशी गुदमरणं. पेशी गुदमरणं. मायटोकॉन्ड्रियामधनं त्याचे सुरू होतं. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया हा कोणत्याही सेलचा एक बॅटरी असते. तो एनर्जी देऊ शकत नाही सेलला, मग ते सेल मरण पावतं, मग ते ऑर्गन डॅमेज होत जातं. सो लायपोटॉक्सिसिटी म्हणजे हे गुदमरणं सेल्सचं, आणि प्रेशर इफेक्ट, अशा 2 प्रकारे किडनी याच्यात खराब होते. अच्छा, पण मग जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वजन हाताबाहेर जातं, ते कमीच होत नाहीये, ते अगदी स्थूलपणाच्या दिशेने आहे, पण मग किडनीचे विकार सुद्धा आपल्याला व्हायला नको, वजनही कमी होत नाही, अशा वेळी काय करावं डॉक्टर? बेसिकली याच्यामध्ये आमच्या गाईडलाईन्समध्ये, KDIGO गाईडलाईन्समध्ये पहिलं वाक्य आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणजे उच्च आहार, एक्झरसाईज कमीत कमी 150 मिनटं आठवड्याची, नो
टू स्मोकिंग, ड्रिंकिंग, त्याच्यामध्ये व्यसनमुक्त जीवन. व्यसनमुक्त. आणि मीठ हे असं चिमटीत जेवढं मीठ येतं, लेस दॅन 5 grams पर डे पर पर्सन, हे सगळं महत्त्वाचं. हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झाला. पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि म्हणजे एक्झरसाईज, डाएट, सो ऑन, याच्यामधनं सुद्धा वजन किती कमी होतं? हार्डली 5 ते 10%. मग काही लोक सजेस्ट करतात बेरॅट्रिक सर्जरी, मेटाबॉलिक बेरॅट्रिक सर्जरी म्हणतात त्याला. त्यांनी वजन खूप कमी होतं, 25 ते 35%. त्यात होतं काय? अरे बरेच प्रकार असतात त्याच्यात. म्हणजे आपलं जे जठर असतं स्टमक, ते छोटं करतात, बांधून टाकतात, म्हणजे शिवतात. हे जेन प्रकारे अन्नाची जी क्वांटिटी असते ती कमी करण्यात येते तिथे. तर वी विल नॉट गो इन टू डिटेल्स. पण त्याच्यामध्ये ती सर्जरी खूप किचकट असतात, महाग असतात, परवडत नाही. तर मधला जो पोर्शन आहे, मिसिंग पोर्शन, त्याला म्हणतात फार्माथेरपी और मेडिकल थेरपी, औषधांनी वजन कमी करणे. त्यांनी जवळपास 15 ते 20% वजन कमी होतं. आणि त्यांनी बाकीचे बेनिफिशियल इफेक्टसुद्धा खूप असतात. तर लोकांनी हे तर पाळायलाच पाहिजे, डाएट आणि एक्झरसाईज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. पण त्यांनी तुम्हाला रिझल्ट्स मिळत नसतील तर स्ट्रेट अवे कशाचा मुहूर्त न बघता फार्माकोथेरपीवर यावं. अच्छा, खरं तर ना डॉक्टर, आपण जे सांगितलं की उच्च आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा आणि आणखी काही पर्याय आपण सुचवले. पण आजकाल ना आपल्याला धावपळीशिवाय पर्यायच नाही आहे डॉक्टर. जर आपल्याला या जगासोबत चालायचं असेल, या स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल, तर आपल्याला आपली जीवनशैली तेवढी फास्ट ठेवणं आवश्यक आहे. आणि या सगळ्यात प्रत्येकाला नाही शक्य होऊ शकत की दररोज घरचंच जेवणं, दररोज व्यायाम करायला वेळ मिळणं. पण मग या सगळ्यामध्ये उत्तम पर्याय आपण काय सांगाल वजन कमी करण्याचा? जी आपण थेरपी सांगितली त्याविषयी सुद्धा सांगा अगदी थोडक्यात. फार्माकोथेरपी. फार्माकोथेरपी जी आली आहे आजकाल जगामध्ये, GLP-1 ॲनालॉग नावाचं औषध आलेलं आहे. तर GLP-1 ॲनालॉग, मी त्याच्या सायंटिफिक डिटेल्समध्ये जात नाही, त्याचे प्लुरिपोटंट इफेक्ट असतात, म्हणजे बेनिफिशियल इफेक्ट असतात. ते हृदयाला प्रोटेक्ट करतं, किडनीला प्रोटेक्ट करतं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं, नंतर ॲडिपोसिटी म्हणजे वजन कमी करतं. तर कधी कधी हे एकत्र वापरतात, कधी कधी एकटं वापरतात. तर आज मी स्पेसिफिकली तुम्हाला सीमाग्लुटाइड नावाच्या औषधाबाबतीत सांगेल. हे बाजारात आलेलं आहे आणि भारतातही माझ्या मते 21 तारखेनंतर भारतीय कंपनीज घेऊन देतील, तर त्याची किंमत अजून खूप 70% कमी होईल. आणि त्याच्यात आतापर्यंत जेवढे वापरलेल्या पेशंट्समध्ये काही साईड इफेक्ट्स दिसले नाही, उलटे सगळे फायदेच दिसलेले आहेत. म्हणजे पहिल्या 1 महिन्यात गॅरंटेड वजन 5 ते 6 किलोनी कमी असतं. तुमची किडनी खराब झालेली असेल तर ती थोडीशी रिव्हर्ट होते, हृदयाचे प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा रिव्हर्ट होतात. सो असे बेनिफिशियल इफेक्ट्स आहेत त्याचे. तर याच्यापेक्षा जास्त तुम्ही विचारत असाल तर ते इंजेक्शन फॉर्ममध्ये येतं, आठवड्याला एकदा घ्यावं लागतं आणि त्याचं नाव सीमाग्लुटाइड आहे. त्याचा डोस असा वाढवत जावा लागतो. अच्छा, बरं. पण मी तरी सांगेन सर्व प्रेक्षकांना की कोणतंही औषध घेण्यापूर्वी किंवा कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच कोणताही औषधोपचार घ्यावा. आणि कोणत्याही औषधोपचाराने वजन कमी करण्यापेक्षा आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करून सुद्धा वजन आपण कमी करू शकतो. लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करून थोडंसं वजन कमी होईल, नाहीतर नाहीच होत. बऱ्याच वेळा कारणं तुम्ही जशी सांगितली ना, कारणं तसे 1000 कारणं समोर येतात. अच्छा, बरं डॉक्टर, एखादी अशीही व्यक्ती असू शकते जिला लठ्ठपणाचा त्रास नाहीये, पण तिची किडनी कायम सुदृढ राहावी याच्यासाठी ती काहीतरी काळजी घेऊ शकते. अशी काळजी काय घ्यावी याबद्दल काय सांगाल? मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, लठ्ठपणा बाकीच्या शरीरावर आहे, आय एम लीस्ट बॉदर्ड, काही प्रॉब्लेम आहे. पण पोटावर आहे तर डेफिनेटली ते कसंही करून, बाय हुक अँड क्रुक म्हणतात ना, कसंही करून तो लठ्ठपणा कमी करणे. पाणी 3 लिटरपेक्षा जास्त पिणे दिवसाचं. मीठ 5 ग्रामपेक्षा, म्हणजे आपलं टेबल सॉल्ट जे म्हणतो ते 5 ग्रामपेक्षा पर दिवसाला कमी खाणे. याच्याकडे बघायचंच नाही, व्यसन करायची नाही. आणि जमलं तर थोडा एक्झरसाईजला वेळ द्यायचा, आठवड्यातनं ॲटलिस्ट 3 दिवस अल्टरनेट डेमध्ये. अगदीच अगदी. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा सल्ला द्याल? बाबा, पोटाकडे बघा म्हणजे खाण्यासाठी नाही, वजन कमी करण्यासाठी. अगदी अगदी. वजन नियंत्रित ठेवा, असा मोलाचा सल्ला आपण दिलेला आहे. खूप खूप आभार डॉक्टर, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि इतकं मौल्यवान असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर द इन्व्हाइट. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.